Dear student, in the last lecture, we have seen 7 principles of solid waste management. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन जे आहे तर त्या घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्व त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामधलं पहिलं तत्व आपण पाहिलं होतं पुनर्वापर. दुसरं पाहिलं होतं की रिफ्यूज म्हणजे वापर नाकारणे. तिसरं आपण पाहिले तर त्या ठिकाणी चक्रीकरण, त्याला रिसायकलिंग त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतर रिथिंक पुनर्विचार, रिड्यूस म्हणजे वापर कमी करणे, रिसर्च म्हणजे त्या ठिकाणी संशोधन, आणि शेवटचं आपण पाहिलं होतं रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस म्हणजे नियमन आणि असणारी जी काही जनजागृती. याच्यानंतर पुढे आता पुढे आपल्याला पाहिजे की थिंक अबाउट इट, विचार त्या ठिकाणी करायचा आहे. थिंक अबाउट इट. आता काय विचार करायचा आहे की सम हॅबिट्स आर डिस्क्राईब बिलो. डू वी हॅव दोज हॅबिट्स. काही खाली त्या ठिकाणी आपल्याला काही कृती दिलेल्या आहेत किंवा काही असणाऱ्या काही सवयी ज्या आहेत तर त्या सवयी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी वापरतो का? इफ सो हाऊ डज इट हेल्प्स इन द वेस्ट मॅनेजमेंट. तर अशा प्रकारच्या असणाऱ्या काही कृती ज्या आहेत तर त्या कृती केल्यामुळे घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपली त्या ठिकाणी मदत होईल का? पहिला आपल्याला त्या ठिकाणी सांगितलंय की फॉलोइंग द 3R मंत्र. काय सांगितलं पहिलं की फॉलोइंग 3R मंत्र. सर्वात महत्वाचे पुन्हा आपण याच्याविषयीची माहिती 10वीला पुन्हा पाहणार आहे की घनकचरा व्यवस्थापनाचे असणारे जे काही 3 मंत्र जे आहेत तर त्या 3 मंत्रांचा त्या ठिकाणी वापर करा. आता कोणकोणते त्या ठिकाणी 3 मंत्र आहेत तर त्याच्यामध्ये पहिला आपल्याला सांगितलं तर त्या ठिकाणी रिड्यूस. कोणतं सांगितलेलं आहे? पहिला मंत्र आहे रिड्यूस. बरोबर. आता रिड्यूस म्हणजे काय तर त्या ठिकाणी रिड्युसिंग द वेस्ट म्हणजे सर्वसाधारणपणे कचरा जो आहे तर तो कचरा त्या ठिकाणी कमी करणे हा त्या ठिकाणी पहिला मंत्र त्या ठिकाणी. दुसरा आहे रियूज. काय आहे? रियूज. म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाहिले की रियूज म्हणजेच काय तर त्या ठिकाणी कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचा काय करायचं आहे? पुनर्वापर. रियूज ऑफ द वेस्ट त्याला म्हटलेलं आहे तर त्या ठिकाणी रियूज त्या ठिकाणी. आणि तिसरा मंत्र जो आहे तर तो सर्वात महत्वाचा आहे तो रिसायकल. कोणता आहे? रिसायकल. ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर सर्वसाधारण रिसायकलिंग ऑफ द वेस्ट म्हणजे कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचं पुनर्चक्रीकरण. म्हणजे अशा प्रकारची 3 मंत्र जे आहेत तर त्या 3 मंत्रांचा जर आपण त्या ठिकाणी वापर जर केला तर घनकचरा जो आहे तर त्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये आपली असणारी जी काही मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी होणार. दुसरं आपल्याला सांगितले काय सांगितलेले दुसरं की थ्रोईंग प्लास्टिक रॅपर्स ऑफ चॉकलेट्स, आईस्क्रीम, बिस्किट्स एक्सेट्रा इन टू डस्टबिन. अवॉइड लिटरिंग. की सर्वसाधारणपणे चॉकलेट असेल, बिस्किट असेल, आईस्क्रीम किंवा थंड पदार्थ जे आहेत तर हे प्लास्टिकच्या आवरणामध्ये त्या ठिकाणी असतात. तर ते असणारे जे काही प्लास्टिकचे असणारे जे काही आवरण जे आहेत तर ती रस्त्यावर किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय असणारी जी काही मोकळी असणारी जे काही जागा जे आहे तर त्या जागेमध्ये न टाकता योग्य त्या डब्यामध्ये त्या ठिकाणी टाका. शाळेमध्ये आपण त्या ठिकाणी चॉकलेट खाताना दिसतो तर ते इकडे तिकडे न फेकता त्या ठिकाणी असणारे जे काही डस्टबिन जे आहे तर त्या डस्टबिनमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी जर टाकली तर तो तयार होणारा तो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्यामध्ये आपण त्या ठिकाणी डब्यामध्ये टाकल्यामुळे निदान घनकचरा जो आहे तर त्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये मदत त्या ठिकाणी आपण करू शकतो. तिसरं आपल्याला सांगितलंय की अवॉइडिंग द यूज ऑफ द प्लास्टिक बॅग्स अँड इनस्टेड युजिंग क्लॉथ बॅग्स आर बॅग्स प्रिपेअर्ड फ्रॉम द ओल्ड सारीज, बेडशीट्स, कर्टन्स. काय शब्द आहे? कर्टन. नाव नीट लक्षात ठेवा. कर्टन म्हणजे पडदे असतात आपल्या घरांमध्ये दरवाजाला खिडकीला त्या ठिकाणी पडदे त्या ठिकाणी असतात त्याला म्हटलेले कर्टन. काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे
आपल्या लक्षात येत नसते की प्लास्टिकच्या असणाऱ्या काही पिशव्या ज्या आहेत तर त्या पिशव्यांचा वापर त्या ठिकाणी टाळायचा. अवॉइड द यूज ऑफ द प्लास्टिक बॅग्स, आणि त्याच्याऐवजी काय सांगितले, इनस्टेड युजिंग क्लोथ बॅग्स ऑर बॅग्स प्रिपेअर्ड फ्रॉम द ओल्ड सारीज, बेडशीट, कर्टन एक्सेट्रा. प्लास्टिकच्या बॅगचा वापर त्या ठिकाणी टाळायचा आहे. त्याच्याऐवजी काय करता येईल, पर्याय म्हणून आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या काही कापडी पिशव्या असतील किंवा घरगुती असणाऱ्या काही जुन्या साड्या असतील, बेडशीट असतील, कर्टन्स त्या ठिकाणी असतील, पडदे असतील, तर यापासून बनवलेल्या ज्या काही पिशव्या ज्या आहेत तर त्या पिशव्यांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. याच्यामुळे काय करू शकतो आपण, घनकचरा व्यवस्थापनामध्ये त्या ठिकाणी मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी करू शकतो. तिसरं आपल्याला चौथं दिलेलं आहे, युजिंग बोथ साइड्स ऑफ द पेपर फॉर रायटिंग. काय सांगितलेलं आहे, कागद जो आहे तर त्या कागदाच्या दोन्ही बाजूवर त्या ठिकाणी लिहायचं. आता निबंध लिहिताना काय करतो आपण, मागचं पेज त्या ठिकाणी कोरच ठेवतो. आता निबंधाचं सोडून द्या, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेला कागदावर त्या ठिकाणी लिहायचे तर त्या कागदाच्या दोन्ही बाजूवर त्या ठिकाणी लिहायचे. रियूज ग्रीटिंग कार्ड्स अँड गिफ्ट पेपर्स. काय सांगितलेले की आपल्याला ग्रीटिंग कार्ड्स तयार करायचे, गिफ्ट पेपर जे आहे तर त्याचा पुन्हा वापर जो आहे तर तो पुन्हा वापर त्या ठिकाणी ग्रीटिंग कार्डसाठी आपण त्या ठिकाणी करू शकतो. पुढे फिफ्थ आपल्याला दिलेलं आहे की अवॉइडिंग यूज ऑफ टिश्यू पेपर अँड प्रिफरिंग टू यूज वन्स ओन हँडकर्चिफ. मोठमोठे असणारे काही हॉटेल्स जे आहेत तर त्या हॉटेल्समध्ये जेवायला गेल्यानंतर टिश्यू पेपर्स त्या ठिकाणी असतात. तर हात पोचण्यासाठी आपण काय करतो तर त्या टिश्यू पेपरचा त्या ठिकाणी वापर करतोय. तर त्याच्याऐवजी आपल्या स्वतःचा असणारा तो काही रुमाल जो आहे तर तो रुमाल आपण काय करू शकतो, पुन्हा धुवून त्या ठिकाणी वापरू शकतो. टिश्यू पेपर एकदा हात पुसले की फेकून द्यायचा नाही. असं न करता काय सांगितलं आपल्याला, तर अवॉइडिंग यूज ऑफ द टिश्यू पेपर अँड प्रिफरिंग टू यूज ओन्स हँडकर्चिफ. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टिश्यू पेपर जो आहे तर त्या टिश्यू पेपरचा वापर कमी करून स्वतः जवळील असणारा तो काय हात रुमाल जो आहे तर तो हात रुमाल त्या ठिकाणी वापरणं. पहा, अशा पद्धतीचे असताना ते काही टिश्यू पेपर जे आहे तर ते टिश्यू पेपर्स हॉटेलमध्ये हात पुसण्यासाठी त्या ठिकाणी दिले जातात. याच्याऐवजी काय करायचं, आपला स्वतःचा असणारा जो काही रुमाल जो आहे तर त्या रुमालाचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करायचा. त्याच्यानंतर पुढे युजिंग रिचार्जेबल बॅटरीज इनस्टेड ऑफ लेड बॅटरी. घड्याळ असेल, आता मोबाईलला आपल्याकडे त्या ठिकाणी रिचार्जेबल त्या ठिकाणी बॅटरी असते, जी या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे शिशीयुक्त असणारे जे काही बॅटरी आहेत, लेड बॅटरी जे आहेत तर त्या लेड बॅटरीच्या ऐवजी काय सांगितलं आपल्याला, रिचार्जेबल असणाऱ्या ज्या काही बॅटऱ्या ज्या आहेत तर त्या बॅटऱ्यांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे की जेणेकरून घनकचरा त्या ठिकाणी कमी करणार. सेवन्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगितलंय की इम्प्लिमेंटिंग various programs of solid waste management and educating, encouraging the family and society in this regard. काय सांगितलेले की घनकचरा व्यवस्थापन जे आहे तर त्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये स्वतः असणारा जो काही कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी असेल किंवा समाज असेल, यांना त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनामध्ये काय करायचं, प्रोत्साहन त्या ठिकाणी द्यायचं. त्याच्यासाठी त्याचं काय करायचं, एनकरेजिंग करायचं, म्हणजे प्रबोधन त्या ठिकाणी करायचं. किंवा असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही कार्यक्रम जे आहेत तर ते कार्यक्रम त्या ठिकाणी राबवायचे. म्हणजे घनकचरा व्यवस्थापनामध्ये असणारा जो काही फॅमिली असेल, कुटुंबाचा असणारा जो काही कुटुंब प्रमुख असेल, समाज असेल, तर यांना त्या ठिकाणी प्रोत्साहित करायचे, प्रबोधन करायचे, विविध कार्यक्रमांचं त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. आणि 8th आपल्याला त्या ठिकाणी दिलेले की अवॉइड यूज अँड थ्रो टाइप ऑफ आर्टिकल्स लाईक पेन्स, कॅनड कोल्ड ड्रिंक्स, टेरा पॅक शुड बी स्ट्रिक्टली अवॉइड. मी मगाशीच तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका. उदाहरणार्थ आपण बॉलपेन त्या ठिकाणी वापरतो, रिफिल संपली फेकून देताना. मग अशा प्रकारचे असणाऱ्या काही वस्तू म्हणजे पेन सारख्या वस्तू वापर झाला फेकून देताना दिसतो. किंवा शीतपेयांच्या असणाऱ्या काही कॅन्स असेल, ड्रिंक्स त्या ठिकाणी पिल्यानंतर थंड पेय बॉटल आपण त्या ठिकाणी काय करताना दिसतो, फेकून देताना दिसतो. किंवा टेट्रा पॅक्स, जे काय असणारे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ किंवा वस्तू त्या ठिकाणी खरेदी करण्याचं काय करायचंय, टाळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी करायचा.
त्याच्यानंतर पहा पुढे काय सांगितलेले की अमेरिका इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम द सॉलिड वेस्ट. सर्वात महत्वाचं सांगितलं. काय सांगितले की घनकचऱ्यापासून विद्युत निर्मिती करण्याचं जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण अमेरिकेमध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी. जपान हॅज डेव्हलप द प्रोजेक्ट्स ऑफ प्रोडक्शन ऑफ थ्रेड्स, पेपर्स अँड अदर युजफुल मटेरियल्स फ्रॉम द बनाना पेन. तर जपान जे आहे तर त्या जपानमध्ये केळीची असताना जे काही सालपट जे आहेत तर त्याला म्हटलेले बनाना पेन्स. केळीच्या असताना ज्या काही साली जे आहेत तर त्या सालीपासून आपण फेकून देताना दिसतो, परंतु जपानमध्ये त्या केळीच्या असताना जे काही सालपट जे आहेत तर त्या सालपटापासून कापडाचे असताना जे काही धागे, कागद, इतर उपयोगी वस्तू तयार करण्याचे जे काही प्रकल्प जे आहेत तर ते प्रकल्प त्या ठिकाणी जपानमध्ये त्या ठिकाणी विकसित केले. फाइंड आउट सच प्रोजेक्ट्स इन आवर रिजन. अशा प्रकारचे काही प्रकल्प जे आहेत तर ते प्रकल्प त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये आहे का याचा शोध त्या ठिकाणी घ्यायचा. त्याच्यानंतर पहा पान नंबर 103 वर शेवटी एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे की फाइंड आउट, शोधायला त्या ठिकाणी सांगितले की विच वेस्ट मॅनेजमेंट प्रोसेस आर युज्ड इन युअर विलेज, टाउन ऑर सिटी. तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये कचरा व्यवस्थापनाच्या कोणकोणत्या प्रक्रिया त्या ठिकाणी राबवल्या. आता या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये काय केला, तो कचरा जो आहे तर तो कचरा घंटा गाडी जी आहे तर त्या घंटा गाडीच्या मार्फत त्या ठिकाणी काय केलं, तो गोळा केला आणि गोळा करून काय केला, तो एका ठिकाणी त्या ठिकाणी तो टाकला. आता तो तकडा एकतर काय होता नसतो, पिटून दिला जातो किंवा त्या ठिकाणी काय केला, तो उडून जाताना दिसतो. शहरामध्ये जर पाहिलं तर आपण त्या ठिकाणी घनकचरा जे आहे तर त्या घनकचऱ्याची डेपो त्या ठिकाणी, तर त्याच्यापासून कंपोस्ट खत जे आहे तर ते कंपोस्ट खत त्या ठिकाणी तयार केलं येते. म्हणजे अशा पद्धतीचे असणारे जे काही वेस्ट मॅनेजमेंट प्रोसेस जे आहे तर त्या वेस्ट मॅनेजमेंट प्रोसेस त्या ठिकाणी त्याच्यावर तो असणारा जो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्यावर त्या ठिकाणी केल्या जातात. पण त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे की पिरियड रिक्वायर्ड फॉर डिग्रेडेशन ऑफ वेस्ट. काय पाहायचंय की पिरियड रिक्वायर्ड फॉर डिग्रेडेशन ऑफ वेस्ट. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते कचरा विघटनासाठी लागणारा जो काही कालावधी जो आहे तो कालावधी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे आहे. आता याच्यामध्ये असणारे जे काही वेस्ट मटेरियल आणि पिरियड्स ऑफ नॅचरल डिग्रेडेशन काय सांगितले, वेस्ट मटेरियल आणि हे जे काही वेस्ट मटेरियल जे आहे तर त्या वेस्ट मटेरियलसाठी पिरियड ऑफ नॅचरल डिग्रेडेशन, पिरियड ऑफ नॅचरल डिग्रेडेशन. जे तो असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाचं निसर्गता विघटन करण्यासाठी लागणारा जो काही कालावधी जो आहे तर तो कालावधी आपल्याला त्या ठिकाणी तक्ता जो आहे तर तो तक्ता त्या ठिकाणी पाहता. याच्यामध्ये पहिलं त्या ठिकाणी पहिलं दिलेलं आपल्याला बनाना पेन्स. म्हणजे केळाची असणारी जी काही साल जी आहे तर त्या केळाच्या सालीचं नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी विघटन होण्यासाठी किती सांगितलं आपल्याला 3 to 4 वीक्स त्या ठिकाणी लागतात. म्हणजे 3 ते 4 आठवड्यामध्ये केळाची असणारी जी काही साल जी आहे तर त्या केळाच्या सालीचं काय होऊ शकतो, नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी होऊ शकतं. दुसरं वेस्ट मटेरियल आपलं सांगितलंय क्लोथ बॅग्स. क्लोथ बॅग जे असणाऱ्या काही कागदाच्या असणाऱ्या काही पिशव्या ज्या तर त्या कागदाच्या पिशव्याचं नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी डिग्रेडेशन होण्यासाठी असणारा जो काही कालावधी जो आहे तो आपल्याला सांगितलाय 1 month. म्हणजे एका महिन्यामध्ये असणाऱ्या ज्या काही कागदी पिशव्या ज्या आहेत तर त्या कागदी पिशव्याचं त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी डिग्रेडेशन त्या ठिकाणी होऊ शकतं. पुढे आपल्याला सांगितले रग्स. जे काय सांगितलेले की रग्स RAGS कापडाच्या असणाऱ्या ज्या काही चिंध्या ज्या आहेत
बरोबर. RAGS रग्स, त्याला चिंध्या म्हटलेले, कापडाच्या चिंध्या. याचं नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी विघटन होण्यासाठी 5 मंथ्स त्या ठिकाणी लागतात नसतात. किती लागतात नसतात तर 5 मंथ्स, म्हणजे 5 महिन्यामध्ये कापडाच्या असणाऱ्या जे काही चिंध्या जे आहेत तर त्या चिंध्यांचं त्या ठिकाणी काय होतं असतं, नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी होतं. त्याच्यानंतर पुढे आपलं सांगितले वुलन सॉक्स. ते सांगितले तर वुलन सॉक्स म्हणजे त्या ठिकाणी लोकरीचे असणारे ते काही पायमोजे जे आहेत तर त्यांचं त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या विघटन होण्यासाठी 1 इयर त्या ठिकाणी लागतं. ती 1 वर्ष जे आहे तर ते 1 वर्ष त्या ठिकाणी लागतं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय की वूड, लाकूड. आता हे जे काही लाकूड जे आहे तर त्या लाकडाचं नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी विघटन होण्यासाठी सर्वसाधारणपणे 10 to 15 इयर्स त्या ठिकाणी लागतात. लाकूड जे आहे तर त्या लाकडापासून बनवलेल्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूचं त्या ठिकाणी निसर्गता विघटन करण्यासाठी 10 ते 15 वर्ष त्या ठिकाणी लागतात. त्याच्यानंतरचं पुढचं आर्टिकल आपल्याला दिलेलं आहे तर त्या ठिकाणी लेदर शूज. लेदर शूज म्हणजे त्या ठिकाणी चामडा असेल, कातड असेल याचे असणारे जे काही बूट असतील तर याचं नैसर्गिकरित्या डिग्रेडेशन करण्यासाठी सर्वसाधारणपणे काय सांगितलेलं आहे की 40 to 50 इयर्स, किती 40 ते 50 वर्षाचा कालावधी जो आहे तर तो कालावधी त्या ठिकाणी लागताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय की टीन कॅन्स. काय सांगितलेले टीन कॅन्स जे टीनचे असणारे जे काही डबे जे आहेत त्याला आपण मराठीमध्ये जस्त म्हणता नसतो. या जास्ताचे असणारे जे काही डबे जे आहेत तर त्या डब्यांसाठी 50 to 100 इयर्स त्या ठिकाणी लागतात. जास्त जे आहे तर त्या जास्ताचं नैसर्गिकरित्या विघटन होण्यासाठी तिथे सांगितलं आपल्याला 50 ते 100 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो. त्याच्यानंतर असणारे जे काय ॲल्युमिनियम कॅन्स, ॲल्युमिनियम कॅन्स, ॲल्युमिनियमचे असणारे जे काही डबे जे आहेत तर त्या डब्यांचं नैसर्गिकरित्या विघटन होण्यासाठी 200 to 250 इयर्स त्या ठिकाणी लागतात. म्हणजे 200 ते 250 वर्ष त्या ठिकाणी असणारे जे काही ॲल्युमिनियम जे आहे तर त्या ॲल्युमिनियमच्या डब्यांचं विघटन होण्यासाठी त्या ठिकाणी लागू शकतं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय सर्टन प्लॅस्टिक बॅग, विशिष्ट अशा प्रकारच्या असणारे जे काही कापडाच्या प्लास्टिकच्या असणारे जे काही पिशव्या ज्या आहेत पहा काय सांगितलेले की सर्टन प्लास्टिक बॅग, विशिष्ट अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या असणाऱ्या ज्या काही पिशव्या ज्या आहेत तर त्या पिशव्यांचं डिग्रेडेशन होण्यासाठी तिथे सांगितलं आपल्याला 10 lakh years. तिथे सांगितलं आपल्याला तर 10 लाख वर्ष त्या ठिकाणी लागतात. आपण प्लास्टिक जो आहे तर ते प्लास्टिकचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर आपण म्हणून त्या ठिकाणी कमी केला पाहिजे, कारण याचं त्या ठिकाणी निसर्गता विघटन होण्यासाठी 10 लाख वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लागताना दिसतो. आणि सर्वात शेवटी आपल्याला दिलेलं आहे की थर्मोकॉल आर स्टायरोफोम कप. काय सांगितलेले त्या ठिकाणी थर्मोकॉल किंवा काय म्हटलेली तर त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेले की थर्मोकॉल, दुसरं आपल्याला सांगितलेलं आहे स्टायरो, सांगितलेली स्टायरोफोम कप्स. ही सर्वसाधारणपणे आपण त्या ठिकाणी थर्मोकॉलचे आर्टिकल डेकोरेशनसाठी त्या ठिकाणी वापरताना दिसतो. किंवा स्टायरोफॉर्मचे असणारे जे काही कप जे आहे तर ह्याचं विघटन होण्यासाठी त्या ठिकाणी इनफायनाईट ड्युरेशन त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं. इनफायनाईट ड्युरेशन जे अनंत कालावधी जो आहे तर तो अनंत कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो. आणि म्हणून नेमका आपण कशाचा वापर त्या ठिकाणी कमीत कमी केला पाहिजे हे त्या ठिकाणी लक्षात आलं. म्हणजे सर्वसाधारणपणे प्लॅस्टिक बॅग असतील, थर्मोकोल असतील
किंवा स्टायरोफोमचे कप याचा वापर जो आहे तर तो वापर आपण त्या ठिकाणी टाळला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे पहा, इफ द टाइम रिक्वायर्ड फॉर द डिग्रेडेशन ऑफ द सॉलिड वेस्ट जनरेटेड अराउंड अस इज लॉंग, इट सिरियसली अफेक्ट अदर एन्व्हायरमेंट फॅक्ट्स. आता काय सांगितलेली की आपल्या सभोवताली असणारा जो काही किंवा आपल्या सभोवताली साठणारा जो काही घन कचरा, तर त्या घन कचऱ्याच्या विघटनासाठी लागणारा जो काही कालावधी जो आहे तर तो जास्त त्या ठिकाणी आपल्या लक्षात आला. बरोबर. हा जर जास्त जर त्या ठिकाणी जर असेल तर त्याचा गंभीर परिणाम जो आहे तर तो गंभीर परिणाम काय होता नसतो, पर्यावरण किंवा पर्यावरणातील इतर जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांवर त्या ठिकाणी होऊ शकतो. व्हॉट केअर विल यू टू टेक टू अवॉइड दिस. आणि म्हणून असं होऊ नये म्हणून काय काळजी घ्या. आता काय काळजी घेता येईल तर सर्वसाधारणपणे आपल्याला काय करता येईल, या ठिकाणी असणारे जे काही प्लास्टिक बॅग असेल किंवा थर्मोकॉल असेल याचा वापर जो आहे तर तो वापर आपल्याला त्या ठिकाणी टाळायचा, की जेणेकरून आपल्या सभोवताली अशा प्रकारचा घन कचरा जो आहे तर तो घन कचरा त्या ठिकाणी साठणार. येते का एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. याच्यानंतरचा असणारा तो काही पुढचा भाग जो आहे तर तो पुढचा भाग आपण त्या ठिकाणी पुढील तासाला त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.